जुलैच्या मध्यरात्री सुधागड पाली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हानतोड, गोंदाव व माठड या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते। या धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली। पोलीस अधीक्षक दलाल यांनी पोलिसांची 10 विशेष पथके तातडीने तैनात करत तपासाची सूत्रे स्वतः हातात घेतली। प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदाऱ्या देत गुन्ह्याची उकल करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले। रोज पथकांच्या कामाचा आढावा अंचल दलाल यांच्या मार्फत घेतला जात होता। या सर्व तपासात पोलीस पथकांनी तब्बल 8 ते 9 दिवस अहोरात्र परिश्रम केले। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक मदतीच्या आधारे शेवटी या थरारक गुन्ह्यामागील सूत्रधारांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले। यावेळी 10 पथकांमार्फत समन्वयाने ताब्यात घेतलेले आरोपी अजय चव्हाण वय वर्ष 23, आकाश चव्हाण वय वर्ष 20, सुनील चव्हाण वय वर्ष 32, मल्हारी चव्हाण वय वर्ष 30, सोमनाथ चव्हाण वय वर्ष 30, सुजल चव्हाण वय वर्ष 19 यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्यांची कबुली दिली आहे। या आरोपींपैकी एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सध्या सुरू आहे। या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब पुढे आली आहे की फरार आरोपी हा टाटा एस या वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता। मात्र हा व्यवसाय केवळ एक बहाणा होता। भाजी विक्री करताना तो गावातल्या घरांची रेकी करायचा। कुठल्या घरात वयोवृद्ध महिला एकट्या राहतात, कोणाच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत याची माहिती मिळवून त्याच्यावरून संपूर्ण टोळी एकत्र येऊन दरोड्याचा कट रचायची। या टोळीने प्राथमिक चौकशी ठाणे ग्रामीणमधील मुरबाड आणि टेकवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असेच दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्यांनी अशा गुन्ह्यांचे सत्र चालवले असल्याची शक्यता आहे। सध्या ताब्यात घेतलेले 6 आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणात रायगड पोलीस दलाने दाखवलेली तत्परता आणि समन्वयाचे कौतुक सर्वत्र होत आहे। माननीय आयजीपी कोकण रेंज श्री संजय दराडे यांची मार्गदर्शनाखाली या महिन्यात ड्रग्स विरोधात मोहीम चालू करण्यात आलेली आहे। त्याच्यात ड्रग्स बद्दलच्या एन्फोर्समेंटचं ॲक्शन सोबतच जनजागृतीचं काम असं आपण आपले हाती घेतलेलं आहे। तर आपण बघितलेलं आहे की काही दिवसापासून आपली जे एन्फोर्समेंटची कारवाई आहे ते ड्रग्स बद्दलची चालू आहे। मुरुडमध्ये चरसचा केस करण्यात आला, त्यानंतर वेगवेगळे पोलीस स्टेशनला छोटे क्वांटिटीमध्ये गांजाचे केसेस करण्यात आले आहेत। खोपोलीला एक गांजाची कारवाई होती, त्यानंतर एमडीची आपली एक कीटमाईनची कारवाई झालेली आहे। यासोबतच जे ड्रग्सच्या मेनेस आहे त्याला त्याच्या विरोधामध्ये एक जनजागृती पण खूप महत्त्वाचा भाग आहे की कसं काय आपण काउन्सिलिंग आणि दुसरे माध्यमातून जे आपली युथ आहे त्यांना समुपदेशन करून त्यांना याचे काय हानिकारक इफेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाणीव करून देऊ शकतो। यासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल ची टीम जी आहे डॉक्टर अर्चना सिंग आणि जे काउन्सिलर्सचे ग्रुप आहे त्यांच्यासोबत 3 इनिशिएटिव्ह हाती घेतली आहे। एक 9 तारखेला आपल्या राज्यात आणि भारतात रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे। त्याच्यात आम्ही एक पोस्टर आहे स्लोगन रेकॉर्ड केलंय ते पण आहे। आपण एक एंडला फक्त एक याचं एक हे करू की बहीण मागती ओवाळणी नको करू नशेने शरीराची हानी। तर बहिणींनी आपले भावांकडनं हे ओवाळणीमध्ये हे मागणी करावं की नशेचे मार्गावरती ड्रग असू द्या, अल्कोहोल असू द्या, दुसरे कुठलेही अंमली पदार्थ असू द्या ते त्या मार्गी जाणार नाही। दुसरा एक जे आपण क्रम करतोय की आता हे एक आहे। दुसरा आपला आहे आता गणपती उत्सवचा साजरा केला जाणार आहे। आम्ही आपण सर्वांच्या माध्यमातून जेवढे गणपती मंडळ आहे त्यांना असं हे करतोय की त्यांनी ड्रग्स विषयी प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंडाल किमान जे ते हे करतात त्याचे ड्रग्स अँटी ड्रग्स त्यांनी हे करावं डेकोरेशन आणि जे पंडावचे हे करतात
आणि तिसरा आहे की सिव्हिल हॉस्पिटलची टीम आहे, डॉक्टर अर्चना सिंग यांचे सोबतचे काउन्सिलर आणि आमचे पोलीस काका दिदी आणि निर्भया पथक या महिन्यात वेगवेगळे स्कूल्स आणि कॉलेजेसला जाऊन मुलांच्या ड्रग्स विषयी समुपदेशन करणार आहे की कसं काय हार्मफुल इफेक्ट्स आहे, याचे काय होऊ शकतात. आणि शेवटचं आहे जर समजा कोणी याचे बळी पडलेलं आहे अडिक्शनचे किंवा इंटॉक्सिकेशनचे, तर त्यांच्यासाठी एक मानसिक स्वास्थ्य समस्या आणि डी एडिक्शन साठी एक टेली हेल्पलाईन आहे. त्याचा नंबर आहे 14416. तर हे आपली आजची एक जे प्रेस कॉन्फरन्स आहे याचा उद्देश होता. आम्ही सर्व याच्या सोबत फोटो घेऊ आणि पोलीस स्टेशनची यादी त्याच्यात हातोंडे, बौद्धवाडा आणि गोंदाव असे 2 गावांमध्ये सिरीज ऑफ घरफोडी रात्री करण्यात आलेली होती. रात्री पोलीस स्टेशनला ज्यावेळी कॉल प्राप्त झाला, जवळपास 1-1.5 तास त्यांचा हे चालू होता. तिथे पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि अधिकारी पोहोचले आणि त्यांचे पोहोचल्यामुळे जे त्यांचे पुढचे गाव टार्गेट करण्याचा प्लॅन होता तो अयशस्वी झाला आणि मग त्यांना तिथून सोडून पुढे म्हणजे एस्केप करावं लागलं. याची खूप क्लिष्ट प्रकारची आपली तपास होती. आपल्याला काहीच क्लू भेटत नव्हतं कारण बरेच जे आपले विटनेसेस होते त्यांनी असं सांगितलं की चेहरा झाकलेला होता आणि काय आम्हाला समजलेलं नाही. पण याच्यात गोपनीय बातमीदार यांची मार्फत आणि आपले जे टेक्निकल तपास आहे, सायंटिफिक टूल्स, त्याचा वापर करून LCBची टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यात PI मिलिंद खोपडे, API भास्कर जाधव, PSI सरगर, API मानसिंग पाटील आणि सोबत यांची पूर्ण LCBची टीम, याचे सर्वांची नाव डिटेलमध्ये आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेले आहे. त्यांनी खूप चांगलं काम करून ह्या लोकांचा शोध घेतलेला आहे. याच्यात जर आपण त्या टोळीची पार्श्वभूमी बघितली तर याच्यात असे लोकही आहे ज्यांच्यावरती 4 ते 5 असे दरोड्याचे, घरफोडी असे प्रकारचे गुन्हे दाखल आहे. याच्यात 5 आपले आरोपी 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 7 निष्पन्ने, 6 आमचे ताब्यात आहे अटकमध्ये. त्याच्यात पहिला आहे अजय एकनाथ चव्हाण, आकाश पंजाबराव चव्हाण, सुनील प्रकाश चव्हाण, मल्हारी भानुदास चव्हाण, सोमनाथ चव्हाण आणि सुजत चव्हाण. हे काही जळगावचे आहे राहणारे, काही बीडचे आहेत आणि जरी ते तिथले मूळचे असले ते काही वर्षापासून खोपोली आणि खालापूर या भागात राहत होते. तर याच्यापैकी एका आरोपीने घटना घडण्याचे 4-5 दिवसापूर्वी त्या भागाची रेकी केली होती. तो एक भाजी विक्रेता म्हणून त्या गावात फिरलेला होता आणि त्यांनी महिलांना आणि घरांना आयडेंटिफाय केलेला होता की या ठिकाणी समजते की त्या महिलांनी खूप अंगावरती दागिने घातलेले आहेत, तर या घरांना टार्गेट करण्यात यावं. संध्याकाळी तर 5 लोक हे दरोडेमध्ये होते आणि सोबत त्यांचे जे सहभागी होते तेही आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहे आणि आमचे ताब्यात आहे. याच्यात फक्त आपल्याकडचेच नाही, यांनी अजून 2 तसे प्रकारचे गुन्हे केलेलीची कबुली दिलेली आहे. ठाणे ग्रामीण हद्दीत ते हे गुन्हे जून महिन्यात घडलेले होते. आणि आपला आता पुढची तपासमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चोरी केलेला माल त्यांनी कुठे विकलेला आहे ते रीतसर कायद्यानुसार आम्ही जप्त करणार आहोत. अँटी ड्रग्स मोहीम राबवली जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये माननीय IGP कोकण रेंज श्री संजय दराडे यांनी अँटी ड्रग्ज मंथ ऑगस्ट असा डिक्लेअर केलेला आहे. या अंतर्गत आम्ही 2 भागात कारवाई करणार आहोत. एक आमची जे एन्फोर्समेंटची कारवाई आहे, म्हणजे इलिगल ड्रग्ज कुठे विकली जाते, मॅन्युफॅक्चर केले जाते, त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. आणि काही दिवसांपूर्वी आपण केलेली पण आहे. अजूनही आपला वर्कआउट चालू आहे. गांजा असू द्या किंवा चरस किंवा MD सिंथेटिक ड्रग्सच्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेल.
दुसरा याच्यात एक खूप महत्त्वाचा जे भाग आहे जनजागृती, जे यूथ आणि जे आपले टार्गेटचे लोक आहे, जे की याचं सेवन करतात, याचे बळी पडतात, त्यांना आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे समुपदेशन करून. तर याच्यात पहिला आपला जे भाग आहे ते रक्षाबंधनचा सण आपला 9 ऑगस्टला येत आहे. त्यानिमित्त एक आम्ही स्लोगन काढलेला आहे की बहिणींनी त्यांचे भावांकडनं ओवाळणी, बहीण मागते ओवाळणी, नको करू नशेने शरीराची हानी. तर ते एक वचन घेतीये भाईकडून की भावांकडनं की तुम्ही तसा नशेचं काही सेवन करणार नाही. दुसरा एक आम्ही जे आवाहन करतोय, आपला गणपती उत्सव ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. तर मंडळांनी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक मंडळ असा करावा की जे आपले मंडळची पेंडॉलची थीम अँटी ड्रग्ज या विषयावरती ठेवणार आहात. पुढचा एक मुद्दा आहे की या मोहीमसाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल यांच्यासोबत सहभागी केलेली आहे. डॉक्टर अर्चना सिंग तिथे सायकॉलॉजिस्ट आहे, ते आणि त्यांची टीम प्लस आपली निर्भया पथक आणि पोलीस काका दिदी वेगवेगळे शाळा आणि कॉलेजेसला जाणार आहे आणि मुलांचं समुपदेशन करणार. त्यांचे जे नशेचे नेगेटिव्ह इफेक्ट्स असतात त्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि शेवटचा आहे आपला एक जे हेल्पलाईन आहे टेलिमानस. समजा कोणी असे आपले मुले आहे, कोणी लोक आहे जे बळी पडलेले आहे आणि ते बाहेर पडू शकत नाही, म्हणजे त्याची तसे प्रकारची कपॅसिटी नाही आहे, तर त्यांना सपोर्ट उपलब्ध आहे. टेलिमानस म्हणून एक हेल्पलाईन आहे 14416, ज्याच्यावरती 24 तासात कधीही कॉल करू शकत आणि त्यांना सपोर्ट भेटणार आहे. हे पूर्णपणे अनॉनिमस आहे, याचा अर्थ तुमची आयडेंटिटी आहे जे आहे ते उघड केली जाणार नाही. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.